आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। आणि यामध्ये पहिली मोठी बातमी ती म्हणजे सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची, खिशाला झळ बसणारी ही बातमी। आता व्यावसायिक गॅस पाठोपाठ घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झाली आहे आणि 29 रुपयांनी घरगुती गॅस सिलेंडर महागलाय। त्यामुळे आता 14 किलोचा घरगुती वापराचा गॅस सिलेंडर 942 रुपयांना मिळणार आहे। सातत्यानं दरवाढ होतीये, त्यामुळे सर्वसामान्यांचं किचन बजेट हे पुरतं कोलमडलंय। या महागाईमुळे सामान्य माणूस आता भरडला जातो। या संदर्भातली तपशीलवार बातमी आपण पाहणार आहोत। दुसरी मोठी बातमी ती म्हणजे राजकीय वर्तुळातून। राज्यसभेवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक बैठक झाली, त्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती कळते। त्यामुळे या बैठकीसंदर्भातले आणि एकंदरीतच या राजकीय घडामोडीचे आणखी कंगोरे आपण या बातमीपत्रात पाहणार आहोत। आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाची। पुण्यातील मुंढवा इथल्या सरकारी जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये बंद सातबारा उतार्यावरच्या इतर हक्कातील वादग्रस्त नावं कमी करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनानं राज्य सरकारकडे आता प्रस्ताव पाठवलाय। याला मंजुरी मिळाली तर सातबारावरची वादग्रस्त नावं ही कमी होऊ शकतात।